इकडे बघ पहा, प्रिन्सेस कट घेताना गळ्याच्या समोरील बाजूस 1 इंच जास्त घ्यायचे. किती इंच? 1. आणि लांबीमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं. किती इंच? अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. आला? हा, कोणतं घेऊ सांगत? क्रॉस पट्टीवाला घेतलं तर 1 इंच घ्यायचं. क्रॉस पट्टीचं घे का धुऱ्यातलं कुठले प्रिन्सेस घे, 1 इंच इकडे वाढवायचं लागतं. कुठलं घ्यायचंय? बस, हिचा अर्धा इंच जास्त आहे. ते फिटिंग जर ते टाकायचं. बघ, रेणू ओम शांती. बरं बाई, बरं बरं बरं. 1 इंच इकडे जास्त. किती छान आहेस ग. काय झालं? काल चॉकलेट दिलीस. मला वाटलं तुम्ही आता म्हणता. पागल पोरगी. कोणता करावा, येणार नाही सर म्हणून येण्यासारखं 1:30-2 वाजेपर्यंत वाट बघितली आम्ही. विचार गजू भ्याला लावून देऊ का आता? हे सोडून जायचं. हे 3.5 घ्यायचं इथं. हे फिटिंगचं नाव फक्त तुम्ही बघायचं. आता काही कळणार नाही तुम्हाला. बघा, कन्फ्यूज होण्यासारखं आहे. इकडे बघा. आला की गळा रुंदी. आता याला बाजूला सरकून ठेवायचं. इथून 1.5 इंच घ्यायचं. किती इंच घ्यायचं? 1.5. आलं ते. आणि वर घ्यायचं असं 4 इंच. ठीक आहे, वर 4 घ्यायचं. तिकडे बघ, त्याच्यामध्ये 2 कॉलर आहे. ते सांगणार नाही उद्या, आत्ताच सांगायला लागलो तुला. ठीक आहे, बघ इकडे ते 4. इथं आपली गळा रुंदी आहे. बघ, हे 2.5 इंच. इथून 4 इंच वर गेले. इथून 1.5 इंच गेले. ठीक आहे. आता तिला जो गळा पाहिजे तो गळा आम्ही घेणार. त्याची घेऊ गळा आम्ही हे 7. ठीक आहे, बस आलं 6. आता हे घेतल्यानंतर इथपर्यंत गळा आहे आपला. हा काय वाटेल ते गळा घेता येतील. जो घ्यायचा तो घेता येतो. ठीक आहे, बघा आता या पॉईंट पासून याला मिळवायचं. इथून नाही घ्यायचं, इथूनच घ्यायचं. बघा, हे वर 4.5 घे. कॉमन माप आहे आपलं, जनरल आहे. फिगर टक्स, मास्टर टक्स म्हणतात. हा, याच्या इकडं 1.25 इंच घे. 1 वर 2 रेषा आणि इकडं 1.25 इंच घे. हे घेतल्यानंतर समोरचा भाग डिस्प्ले करून घे. इथून 1 इंच मध्ये ये. आलं? मग हा वर जा 1 इंच. आला? अर्धा इंच बाहेर जाऊन याला सेट दे. घेतली? मग हा पॉईंट याला मिळवला. आणि इथून 2 इंच वर घे. बघा इकडे, आता मी हे सगळं टाकलं. या मापापेक्षा अर्धा इंच जास्त. पहा इकडे, परत एकदा सांगतो तुम्हाला. आता बसणार नाही पटकन सगळ्यांच्या डोक्यात ध्यानामध्ये, पण एकदा इम्प्रूव्ह सांगतो तुम्हाला. हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे. कुठल्याही जगातलं कोणतंही प्लान करा, मागच्या भागापेक्षा समोरच्या भागामध्ये प्रिन्सेस कट घेत असताना समोरचा भाग अर्धा इंच जास्त घ्यायचा. घेतला? काच बटन पट्टी गळ्याची बाग तिकडचा जो आहे इकडं 1 इंच जास्त घ्यायचं.
त्या मापापेक्षा इकडं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. इकडं पण एक्स्ट्रा घ्यायचं 1 इंच. हे फिटिंगचं माप आणि वाढवलेलं माप याच्या पुढे जायचं 1 इंच आणि इकडं 1 इंच. हे घ्यायचं उचलून बाजूला. इथून या पॉईंट पासून 3.5 इंच हा टाकायचा इथला. हा हे 3.5 इंच आणि वर हे 4.5 टाकायचा. याला फिगर पॉइंटक्स म्हणतात. हे 4.5 आणि इथे 3.5. मग हे घेतल्यानंतर इकडं 1.25 आणि इकडं 1.25. 1 इंच मध्ये यायचं. इनसाइड आपलं मास्टर ब्लाऊज 1 इंच मध्ये यायचं. मग 1 इंच मध्ये आल्यानंतर हा फुल शोल्डर आहे म्हणून याच्यापेक्षा 1 इंच वर जाऊन याला प्रिन्सेसचा आकार अर्धा इंच बाहेर जाऊन असा आकार देऊन याला मिळवायचा. मग इथून जी गळारुंदी आहे गळारुंदीला गळारुंदी ठेवायची आणि इथून 1.5 इंचाचा पॉईंट टाकायचा. आणि हा जो ब्लाऊज आहे इथं माप छातीचं माप 36 आहे म्हणून हे 4 इंच आणि हे इथलं अंतर 1.5 इंच. जास्त असले तर वरचं 40 असेल तर 5 4.5 ते 5 आणि ते छोटा असेल हे रुंदी कॉमन 1.5 दीडच पाहिजे. ओके. 28 असेल तर सर 28 असेल तर 3.5. मग पहिला ग्रुप 28 ते 32 3.5 34 38 4 4 40 44 5. हो रेणू मॅडम इकडे ये तुला सांगतोय गोष्ट. सगळ्यांनी सांगता समजून हे लई छान वाटायला ब्लाऊज खूप छान वाटायला. वहिनीला शिवलं नाही तिला खूप आवडलं. बघितलं. आता याच्यामध्ये 2 कॉलर आहेत. 1.5 इंच खाली शिकलीस का लहानपणी बालवाडी अंगणवाडी नाही शिकली. सेल्फ कॉलर सेल्फ कॉलर आहे. बरं इकडे हे आलं इथं. हे आलं इथं. हे येईल असं. हे येईल असं. सगळ्यांना शिकवलं होतं कॉलर पण ही शिकवली नव्हती. हो ना. मग हे शिकवलं होतं ना. ओके. आता हे सगळं 1 वर्षाच्या कोर्स आहे. सायनिक वगैरे 2 महिने 3 महिने 4 महिनेवाल्यांना शिकवण्याचं त्या व्ह्यूज नाही आहेत ना. आता हे तर शिकवलंय सगळ्यांना. ही कॉलर ही आहे ना. आता ह्याच्यामध्ये 2 कॉलरचं मी कॉम्बिनेशन केलं. हायनेक आणि सेल्फ कॉलर. हां आता उद्या म्हणू नको सकाळी उद्या हेच कॉलर शिकवणार. ते राहायला म्हणजे ना ब्लाऊज कॉलर